तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही म्हणत असताल की मी एवढं ओझं घेऊन कुठे चाललोय, तर उद्या आहे घटस्थापना. त्याच्यामुळे आज आपण सगळे चाललेलो आहे कपडे धुवायला. तर कपडे धुवायला जायचं म्हणल्यावर आता आपल्याला नदीला जावं लागणार. तर त्याच्यामुळं पंभाऊ आलेला आहे. पंभाऊची गाडी आता हे काय बघा इथं खालीच उभा आहे. तर पंभाऊच्या गाडीमध्ये आपल्याला गाथोडे टाकायचे आणि डायरेक्ट आपल्याला जायचं आहे नदीला. आपण हे गाथोडे एकदा फेकून देऊ गाडीमध्ये. आपण आता गथोडे फेकलेले गाडीमध्ये. आता आपण जाऊया शंभूला घेऊन येऊया. तर आपण आलो शंभूकडे. आता शंभूकडे एक दिलं एक गाथोडं उचलून. शंभू चालला एक गाथोडे घेऊन. आता मी पण एक गाथोडे घेऊन चाललेलो आहे. तर आता यांची इथं गप्पा चालू आहे. गाडी आता झालेली आहे, फुल झालेली आहे. आता गाडी सगळे झालेलं आहे. तर आता आपण निघणारच आहे आता नदीकडे. तर हे काय आता निघलो तर नदीकडे डायरेक्ट कपडे धुवायला. तर आता काय गाडी चाललेली आहे. आता आपल्याला पण जावं लागणार आहे. त्याच्यामुळे आपण बी सुटलोय पळत. जाऊ द्या आता. इथं चिखल बिखल थोडं तर आपण निघलो. तर आता आपण पहिल्यांदा नदीपाशी पोहोचलेलो आहे. आता गाडी इथंच उभा करावं लागणार आहे, कारण लई चिखल आणि ते झालेलं आहे. त्याच्यामुळे गाडी काय पूर्ण याच्यापर्यंत जाणार नाही. बघा शकता किती झाडे बिडे हिरवळ एकदम हे झालेली आहे. तर आपण पहिल्या लोकेशनवरती बघितलं, पण इथं काय आपल्याला कपडे धुता येणार नाही, कारण इथं खडक बिडक सगळं झाकलेलं आहे. गवत पण लय झालेलं आहे. त्याच्यामुळं आपण चाललेलो आहे आता दुसऱ्या लोकेशनवरती. तर आता आपण दुसऱ्या लोकेशनवरती बघूया कसं आहे. तर आता पोहोचलो आपण, पण दुसरं लोकेशन भारी होतं नाही का, खडक बिडक उघडा होतं. त्याच्यामुळं आपण आता इथंच कपडे धुवायला करणार आहे. तर खाली उतरायला पायऱ्या नव्हत्या, मग पायऱ्या करून घेतल्या. दगडांच्याच पायऱ्या केल्या कशा तरी आपण. पायऱ्या झाल्या. मग आता चाललो आहे आता आपण कपडे न्यायला आलेलो आहे गाडीकडे परत. आता गाडीतून परत आपल्याला कपडे घेऊन मग जायचं आहे आपल्या त्या लोकेशनवरती कपडे धुवायला. तर आपण आता इथे गथोडे आणून टाकलेले आहे गाडीतून एक 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 करून. यांच्याकडे बी आता सगळ्यांनी असं एक 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 गथोडे करून आणलेले. तुम्हाला आता इथं दाखवलं. आता सगळ्यांनी तयारी चालू झाली. आता कपडे धुवायचे. आता सगळे खडक बिडक धुवून घेते. तर आपण पण आता कपडे बुडवण्यासाठी पहिला घाणा तयार करून घेतलेला आहे. आपण डायरेक्ट रागापासून सुरुवात केली पहिल्यांदा मोठाले कपडे धुवायला. आता आपण इथं चाप 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 चापटून घेतले. आता रग बाईने गणेशने पण फुल धू काढली एकदम. आता मग रग झालेत धुवून. मग आता थोडंफार आपण म्हणलं की चला थोडं आता पाण्यामध्ये स्विमिंग करूयात, थोडं पोहून घेऊया, जरा आनंद घेऊया. आता आपलं पोहून बी झालेलं आहे. आता काही कपडे वाळलेले बी बारकाले. आता मोठाले रग आपल्याला जायचे आता गाडीत घेऊन. पंभाऊ बी आलेला आता गाडी घेऊन. आता पंभाऊ म्हणला की घ्या आता आपले कपडे घेऊ, गाडीत टाकून घेऊ आणि जाऊ. मग घेतले एक वादळे उचलेले. चालू होतं. आता आपली गाडी फार लांब आहे, त्याच्यामुळे आपल्याला बरंच लांबवर चलत जायचं आहे. आपण आता सगळे गोधडे टाकलेले आहे गाडीमध्ये, धुवून झालेले. आता घरी जाऊन यांना वाळू घालूया. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि असेच ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.